सर्वात आधी सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। गणपती बाप्पाची आगमन म्हटले की कामाची धांदळ आली। सर्वच गृहिणींना असं वाटत असतं बाप्पासाठी वेगवेगळे मोदक काय बनवायचे हा प्रश्न पडतो। तर आज मी तुमच्यासाठी पौष्टिक नाचणीचे मोदक दाखवणार आहे। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आपण इथे 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे। सेम प्रमाणामध्ये 1 वाटी गूळ घेतला आहे, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं, अर्धी वाटी साजूक तूप घेतलं आहे, बदामाचे काप आणि काजूचे काप घेतले। आपण आता सर्व साहित्य बघितलं आहे। पॅन मध्ये गव्हाचं पीठ टाकायचं, त्यामध्ये साजूक तूप टाकायचं 2 चमचे आणि छान असं भाजून घ्यायचे कमी गॅसवर। छान त्याचा गुलाबी रंग येईपर्यंत मस्त असं खमंग भाजून घ्यायचं, असं कच्चेपणा नाही राहिला पाहिजे। पीठ आपलं छान भाजलं, एका ताटामध्ये काढून घ्यायचं। त्याच पॅन मध्ये नाचणीचं पीठ टाकायचं आणि तूप टाकून घ्यायचं 3 ते 4 चमचे। तुपामध्ये पीठ छान मिक्स करून घ्यायचं, कमी गॅस ठेवायचा। कमी गॅसवरच आपल्याला हे पीठ भाजू द्यायचं आहे। छान असं खमंग होईपर्यंत पीठ भाजायचं, छान त्याची चव उतरते मोदकामध्ये। दोन ते 3 मिनिटांनंतर अजून 2 चमचे साजूक तूप टाकूया। जसं आवश्यक असेल तसं थोडं थोडं करून आपण यामध्ये तूप वापरणार आहे। चमच्याने छान मिक्स करत भाजून घ्यायचं आहे। पीठ भाजवताना कधी गॅस कमीच ठेवायचा, म्हणजे छान भाजलं जातं, करपतही नाही। जसं लागेल तसं आपण तूप यामध्ये टाकणार आहे। पीठ आपलं छान भाजून झालं। ताटामध्ये पीठ आपण आता काढून घेऊया। त्याच पॅन मध्ये गूळ टाकायचा आहे, 1 चमचा साजूक तूप टाकायचं आहे आणि छान मेल्ट करून घ्यायचा आहे गूळ आपल्याला। गूळ आता छान मेल्ट झाला आहे, त्यामध्ये आपण 2 चमचे पाणी टाकलं तरी काही हरकत नाही, म्हणजे छान मोदकाला वळण येतं। गूळ छान मेल्ट झाला आहे, छान त्याला जास्त ओव्हर नाही होऊ द्यायचा। गूळ वितळला की त्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं, बदाम टाकायचे, काजू टाकायचे आणि छान गुळामध्ये पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे भाजलेलं। गॅस आपल्याला बंद करायचा आहे, छान एकजीव करून घ्यायचं। गुळामध्ये पीठ छान एकजीव झालं आहे, तयार झालं। ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। ताटामध्ये टाकल्यानंतर पीठ आपल्याला थोडंसं पांगून द्यायचं आहे मिश्रण। हे नाचणीचं पीठ कोरडं होऊ शकतं। मिश्रणाचे आपल्याला गोळे फोडून घ्यायचे आहे, हाताने असं चुरा करून घ्यायचं, थोडं थंड होऊ द्यायचं आहे। अजून त्यामध्ये तूप टाकूया 2 ते 3 चमचे, आवश्यक असेल तेवढंच तूप टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। मोदकाचा मी इथे साचा घेतला, तूप थोडं लावून घ्यायचं आणि सारण भरायचं। त्यामध्ये छान दाबून दाबून मोदक तयार करायचा आहे। मिश्रण टाकून छान दाबून घ्यायचं आहे। हे नाचणीचं पीठ कोरडं होऊ शकतं। हे नाचणीचं पीठ कोरडं झालं आहे, त्यामुळे मोदक जमत नाहीये। त्यासाठी आपण पॅनमध्ये पुन्हा 2 ते 3 चमचे पाणी टाकून पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिट गरम करून घ्यायचं मिश्रण, म्हणजे छान तयार होतं। मी यामध्ये पाणी टाकलं नव्हतं, त्यामुळे मिश्रण कोरडं झालं होतं। 2 ते 3 चमचे पाणी टाकून मिश्रण पुन्हा मी इथे छान तयार केलं। आता मोदक तयार करायला घेऊया। बघू शकता मिश्रण छान तयार झालं आहे। मोदकच्या साच्यामध्ये मिश्रण
छान असं दाबून घ्यायचं थोडं थोडं करून. पाण्याच्या ऐवजी तुम्ही दूधही वापरू शकता आणि छान तयार करून घ्यायचं. मिश्रण तुमचं कोरडं झालं असेल तरच करा. बघू शकता मोदक किती सुंदर तयार झाला आहे. गणपती बाप्पासाठी नाचणीचे मोदक नक्की तयार करून बघा. खूप पौष्टिक आहे, चवदार तर खूप आहे. बाप्पाला नक्की आवडतील. बाप्पाच्या आगमनाची सर्वांनाच आतुरता असते. बाप्पांसाठी नवीन नवीन असे नैवेद्य मोदक तयार करतो. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा. सर्वच रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. नक्की कमेंट करून सांगा कसे झाले आहेत ते. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान रेसिपी सोबत.